आणि मी आजची अर्निंग कन्सिडर नाही करत आहे. ही आपली आजची अर्निंग पण मी कन्सिडर नाही करत आहे. जर दोघांना पण पेनल्टी लागल्या ना तर ही आजची पूर्ण अर्निंग जाईल. आज आहे वुमन्स डे, तर झोमॅटोनी 100 रुपये थोडा एक्स्ट्रा वाढवून इन्सेंटिव्ह केलं आहे 425 रुपीजच्या आसपास. पण माझा तोच टार्गेट आहे 300 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव करायचा आणि इज्जतीमध्ये घरी यायचा. करायला करू शकतो पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जरा वेगळे प्लॅन्स आहेत. कुठे जायचं आहे त्यासाठी फोन घेतला आहे आणि मध्येच जर आजारी पडलो ना तर प्लॅनची धज्जा उडेल. म्हणून आरामात लिमिटेडमध्ये काम करायचं. भलेही 100-200 रुपये कमी कमवले तरी चालतील पण आजारी पडायचं नाही आहे. आणि वातावरण एवढं बेकार आहे ना. ऊन भाई थांबा दाखवतो विंडोमधून ऊन किती बेकार आहे. कसला खतरनाक ऊन आहे बघा बाहेर. इथे मोबाईल आणि डायरेक्ट तवा बनतो तवा. हा आयफोन खिशामध्ये असतो. इतका नाही दाखवत हा मी. इतक्या याला यूज करतच नाही. पण टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस इतका जास्त. त्याला अजूनपर्यंत काही ऑर्डर लागली नाही आहे. ॲज अ रूल जिथपर्यंत ऑर्डर लागत नाही तोपर्यंत घर सोडायचं नाही. जशी ऑर्डर लागली तसं घर सोडायचं. विचार करतोय 4 वाजता घरी रिटर्न येऊ. ते आता ऑर्डर्सवरती आणि सिच्युएशनवरती डिपेंड करतो की मी घरी येणार आहे का नाही येणार आहे. ले लवकर ऑर्डर नाही लागली. जरा जास्तच लवकर ऑर्डर लागली आहे ना. लगेच खराब पण झाले बघितले किती धूळ आहे. असो ऑर्डर भेटली आपल्याला. ए म्या कोणाचा आहे यो बिल्ला. इट्स लुक्स लाईक अ पर्शियन. कोणाचा आहे तू. तुझं नाव गाव काय आहे. ए म्याव म्याव कोणाचं सुटलं. हाय ब्रो कोण आहेस तू. ए पर्शियन म्याव म्याव काय म्याव. हाय मला ऑर्डर लागली आहे बट हा कोणाचा आहे. थांब वॉचमॅनला विचारतो. भाई ये किसका है. किसका है वो बिल्ला. तो बिल्लू कोणाचा आहे काय माहिती. वॉचमॅन बोलते ती बिल्डिंग मधलाच आहे. अब आला पाठी. आता माझ्या पाठी लागला. ए बिल्लू शेट मी टाइमपास नाही करू शकत. मला ऑर्डर लागली नाही तर मी काहीतरी केलं असता. हॉस्टेलची ऑर्डर आहे. हॅपी वुमन्स डे 270-290 ग्रॅम समथिंगचं काहीतरी केक आहे. स्वास्तिक लंच होम. आत्ताच मी सेल्फी दिली. सॉरी QR दिला. सेल्फी विथ QR दोन्ही दिला. तेव्हा जाऊन ती ऑर्डर लागली. 4थी ऑर्डर आहे बघा. 3 ऑर्डर झाल्या आणि 4थी ऑर्डर. अन्ना डोसा मल्टी ऑर्डर. चलो पिकअप नाही होणार. पिकअप सॉरी ॲक्सेप्ट नाही होणार. पिकअप काय बोलतो ॲक्सेप्ट नाही होणार. एकाच याच्या 2 ऑर्डर लागल्यात. ठीक आहे जातो. किती 6 किलोमीटर समथिंग होता ना. ये चुप 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 चुप. तिकडं अरे यार बॅकग्राऊंडला ऑर्डर लागली. ते सेकंड फ्लोअरला ते क्लीनर एंटर झाले. मला वाटतं ग्राउंड फ्लोअर आहे काय. मी काय डायरेक्ट घरात घुसलो. नशीब तो घर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता. म्हणजे ते रेनोव्हेशन चालू होता. नाही तर मला धरून झोपटला असता लोकांना. एक तर ही बिल्डिंग नवीन आहे तर समजत नाही. हां इथूनच जायचं आहे. अरे यार बॅकग्राऊंडला ऑर्डर लागली आहे आणि ही काय सेल्फी मागते ह्याच्या आईच्या गावात. 50 रुपये टिप मिळलेलं आहे. मला बघू दे कुठली ऑर्डर आहे. अच्छा कामोड्याचीच ऑर्डर आहे. चला रेडी मारली तर पिकअप करू फटाफट. डिलिव्हरी डन. मी चाललो घरी जेवण्यासाठी. आता डायरेक्ट 6 वाजता येणार. भाई ॲव्हेंजरवरती हे झोमॅटोची फूड डिलिव्हरी करतात. मी ॲव्हेंजर बघितली आहे. KTM बघितली आहे.
ड्यूक 390 बघितली आहे त्यांच्या आईच्या गावात. रस्ता बंद केलाय ना, थांबऱ्यात हेरड्या आहे का. टा 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 6 वाजता म्हणजे 6 वाजून 2 मिनिटांनी ऑर्डर लागलेली. 6 वाजून 15 मिनिटं होतात आणि आता मी चाललो आहे 12व्या फ्लोअरवरती. 1201 मध्ये द्यायचे. ह्याचा कडकड कडकड आवाज येतो ना, फाटते माझी कधी कधी. हा जो असा येतोय ना, याचा अर्थ पेट्रोलचा जो इंडिकेटर आहे ना तो गेला, खराब हो गया खराब. आणि आपली बाईक पण 40 किलोमीटर चालली आहे ना, 40,334 किलोमीटर चालली आहे. तर ह्यो तर गेला. आणि तर मल्टी ऑर्डर लागले 2. पहिलाचा ऑर्डर 3.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि ऑलरेडी गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल होता, तरी पण गाडीमध्ये 700 रुपयाचा पेट्रोल बसला आहे. मला थोडासा डाऊट आहे, तर जाऊ दे, इतका टाईम नाही आपल्याकडे. ते तर होणारच होतं, मला माहिती होतं. दुनियामध्ये ट्रॅफिक आहे इथे, पाठीमागे पण. जाऊ दे, काय बोलू आता, कंपनी पागल झाली मित्रांनो. एक ऑर्डर कॅन्सल केला, दुसरा ऑर्डर आता वाव मोमोजचा आला. आईची कटकट काय चालली आहे. एक ऑर्डर कॅन्सल झाली ठीक आहे, परत मल्टी ऑर्डर दिली. मल्टी ऑर्डरमधली दुसरीवाली ऑर्डर रेडी आहे, पण ही वाली ऑर्डर अजून रेडी नाही आहे. इवन लेट झाली आहे ही 3 मिनटं. आता ती 5 ते 6 मिनटं मध्ये नाही पिकअप केली तर ती ऑर्डर एक कॅन्सल होणार, गॅरंटी आहे 100%. आणि मे बी ती वाटते काहीतरी 4 किलोमीटरच्या आसपास आहे. काय चाललंय समजत नाही यार. एक ऑर्डर कॅन्सल झाली, एक ऑर्डर लागते. एक ऑर्डर कॅन्सल झाली, एक ऑर्डर लागते. अरे काय चाललंय बघा. किती ऑर्डर कॅन्सल झाल्या? 2 ऑर्डर कॅन्सल झाल्या, परत मल्टी ऑर्डर दिली. आता ही कुठलं रेस्टॉरंट आहे? हा ग्राम्स. हे असं होणार आहे ऑर्डर कम्प्लीट. पण टायमर पण इतके मोठे मोठे लावलेत नाही लोकांनी, 2.5 मिनिटाचे टायमर लावलेत. आणि सुटाचं टायमिंग आहे 30 सेकंद 40 सेकंद. आता त्या ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता देतील का? नशीब दिला, नाही तर नाही देत काही काही लोक. आराम कर तिकडे आहे. आज काही खरं नाही बाबा. ॲम्ब्युलन्स हे बघा दिसते. 4 ऑर्डर कशा कॅन्सल, म्हणजे ही ऑर्डर लागली, ही ऑर्डर कॅन्सल, ही ऑर्डर लागली, ही ऑर्डर कॅन्सल, असा वाला सीन. लोकल ऑर्डर आणि लवकर काय त्याचं नाव नाही. काय चाललंय अरे. 15 किलोमीटर जायचं आहे. लार्ज ऑर्डर डिलिव्हरी. धनका दंग धनका दंग धनका दंग धनका दंग. 40 रुपये एक्स्ट्रा भेटतील. आईची कटकट. युअर कॅश लिमिट हॅज बीन लो. काही म्हैस पाणी में. बऱ्याच टायमानंतर उलवेला जाणार आपण. काय काय आहे? सार पनीर टिक्का बिर्याणी, पनीर टिक्का 3, क्रिस्पी व्हेजिटेबल्स 3, 2 बुंदी रायता. बस एवढंच आहे ना. हे आपल्या बॅगमध्ये आरामच आहे. पण दुसरा रायडर असाईन करतो ना हा. बरोबर. बेस पे 128, 40 रुपये ते बॅगेचे आणि 42 लॉंग डिस्टन्स. 200 रुपयाची ऑर्डर. कॅश लिमिट बेच गोइंग ऑफलाईन युअर ट्रिप. हा तिने भाई ऑनलाईन पेमेंट केला. हिच्या इच्छा गावात. फर्स्ट टाइम असं झालं आहे की बेलापूरमधून पिकअप आहे, नाही तर नॉर्मली तर लोकल फिरवतो. मी आता एक किती ऑर्डर लागली आहे उलवेमध्ये. माझीवाली ऑर्डर कुठला दुसरा रायडर उचलून घेऊन गेला. तो बोलला की अरे तो ओळखीचाच आहे माझ्या, बोलते चुकून बोलते घेऊन गेला असेल, मी तुला बनवून देतो. म्हणून हे इतका टाईम लागतो 18 मिनटं. हा ठीक आहे. ऑर्डर टार्गेट काय होणार नाही. 15 आहेत ना. ही 16वी ऑर्डर. हां 17ला 275चा इन्सेंटिव्ह असे होईल ना, म्हणजे 100 रुपयापासून ॲड होतील. ठीक आहे बघू कसं काय ते. 7 वाजून 58 मिनिटांनी ही प्रणाम हॉटेल प्रणामची ऑर्डर लागली होती. मस्त ऑर्डर होती, छान. त्यानंतर अजून एक मल्टी ऑर्डर लागली.
ही मल्टी ऑर्डरमध्ये सीन होतो की ह्या मल्टी ऑर्डरचं दोन्हीही ऑर्डर चुकीच्या कस्टमरला डिलिव्हर होतात. त्याच्यामध्ये काय सीन काय होतो की एक कस्टमर आहे ना धोका खातो की भाई तूच आणून दे, असं दे तसं दे. तर मी ॲक्सेप्ट केली चुकी की भाई माझी चुकी होती, तुम्हाला पैसे रिफंड भेटतील, तुम्ही ऑर्डर करा. ते बोलतात की नाही तूच आणून दे. तर ह्या ऑर्डरमुळे ही वाली ऑर्डर नंतर ही वाली ऑर्डर लागली शेवटची 9:48 ही वाली ऑर्डर पण जवळपास 30-35 मिनटं लेट होती. ही डिलिव्हर केली आणि जास्तच अतिरेक कस्टमर डोका खायला लागला. त्यामुळे मी मोबाईल केला ॲरोप्लेन मोडवरती. आता ॲरोप्लेन मोडवरती नाही आहे, पहिले ॲरोप्लेन मोडवरती केला आणि मी इज्जतीमध्ये आलो. बघा मी सिम्पल ह्यासाठी ही करतो आहे, व्हिडिओ काढतो आहे. जर तुम्हाला कुठला रायडर चुकीची ऑर्डर देतो आहे तर तुम्हाला घ्यायचं आहे का नाही हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही नसेल घेत ना तर तुम्ही आहे ना रिफंडसाठी हे करू शकता, अप्लाय करू शकता. आणि झोमॅटो डिलेवरी बॉयला पाठीमागं लागून काय उपयोग नाही, कारण तो एकदा त्याने ऑर्डर डिलेवरी मार्क केली तर विषय संपला, तो काहीच करू शकत नाही. म्हणजे पण करेल ते कस्टमर केअर करेल. आता माझ्या केसमध्ये मला असं वाटतं की मला दोन्ही पण ऑर्डरमध्ये पेनल्टी लागणार आहेत आणि मी रेडी आहे पेनल्टी द्यायला, कारण आपण चुकी केली आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे आणि नेक्स्ट टाईमपासून असं नाही केलं पाहिजे. बट ठीक आहे, आता काय करू शकत नाही. त्याच्यामुळे काय झालं की 9:15 वाजता मी बंद केला, 10:30 वाजता बंद केला. ही ऑर्डर डिलिव्हर करायला 10:30 वाजले. उल्वेमधून MT आलो, बाईक चालली 104 किलोमीटर. अजून तो माझं 1.5 किलोमीटर अंतरावरती घर आहे इथून. आणि मी आजची अर्निंग कन्सिडर नाही करत आहे, ही आपली आजची अर्निंग पण मी कन्सिडर नाही करत आहे. जर दोघांना पण पेनल्टी लागल्या ना तर ही आजची पूर्ण अर्निंग जाईल. ठीक आहे, तर शेवट दिवस लय भारी होता. शेवटला घाण झाली. एक चुकी पूर्ण झोमॅटो डिलिव्हरी बॉयची पूर्ण एक दिवस खराब करू शकता. असं बघायला गेलं तर अजूनपर्यंत पेनल्टी वगैरे काय लागल्या नाही आहे. लागलं तर पुढं बघू आणि सांगेलच मी तुम्हाला. पण मी माझी चुकी ॲक्सेप्ट केली. येस.